तर नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही. ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता. त्यामुळे त्या बाबतीत सर, रायगडसह कोकणाचा जर मतदारसंघाचा विधानसभा किंवा लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर महायुतीचं प्राबल्य अधिक दिसतंय. आता पालकमंत्री पदाचा तिढा देखील सुटलेला आहे. विकासाला कशी चालना मिळेल यापुढे अधिक? नाही, पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक DPC अंतर्गत करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच, परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही. ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता. त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं. पण एकंदरीत आत्ता जी मी आपल्याला माहिती दिली, तो आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा सगळाच आराखडा आपल्यासमोर ठेवला. कृषी खाता असेल, मत्स्य व्यवसाय विभाग असेल, फलोद्यान विभाग असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अन्य काही बाबी करण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्या दृष्टिकोनातून सागरमाला योजनेअंतर्गत मेरिटाईम बोर्डाच्या अंतर्गत असेल, पर्यटन विभागाच्या मार्फत असेल, या सगळ्या कामाला आपण चालना दिलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करू. अधिक गतीने कसा विकास करता येईल त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न राहतील.